अरे पाय 20 रुपये सुट्टे दे. सुट्टे नाही बाई काय ताई बोल ते बाय आमच्या कोकणीमध्ये बाय बोलतात. आणि बाई कसलं ऊन आहे नुसतं तापतंय बघा. हे तर अख्खा इथे कोण बसतं ना तर अख्खा शेकून निघेल. काम 25 4 बोटी क्रॉस करून जायचंय. ही 1200ची आहे मित्रांनो मूर्ती आणि तुम्हाला बघायला वाटत असेल पण एकदम हलकी आहे. अरे आकला काय कुठे घाण ठेवलेत काय. अख्खा माझा मूड खराब केला याच्या गावात यायचं. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि मी मंदार आंबेकर घेऊन आले तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. आता आपण आहोत गेटवे ऑफ इंडियामध्ये आणि चाललो आहोत आपण इकडे एलिफंटाला. सो एकूणच जण खूप धमाल येणार आजच्या ब्लॉगमध्ये आणि नेहमीच येते प्रत्येक ब्लॉगमध्ये येते. तुम्ही एन्जॉय करतात प्रत्येक ब्लॉग. 260 रिटर्न किती आहे 260 रुपये येऊन जाऊ. 20 सुट्टे टाका. पाय 20 रुपये सुट्टे दे. सुट्टे नाही बाई काय ताई बोल ते बाय आमच्या कोकणीमध्ये बाय बोलतात. अच्छा आम्ही पण आपण कोकणीत बाय बोलतात. आणि आता आपण तिकीट काढली तुम्ही बघितली. जाऊन येऊन एकाचे 260. सो ही लाईन आहे अख्खीच्या अख्खी लाईन आहे मागे तुम्ही बघा. आणि आता आपण आलो दुपारच्या वेळेला. वाजलेत बरोबर 2 आणि समोर बघा भाई साहब और भाई क्या बोलते पब्लिक. आणि हे आपला गेटवेचा गेट एकदम खतरनाक. माझ्या हिंदू बांधवांना सर्वांना महाराष्ट्र दिन तसेच कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आज 1 मे आहे आणि आजपासून मम्मीला सुट्टी देखील पडलेली आहे भाई साहब. आणि भाई कसलं ऊन आहे नुसतं तापतंय बघा. हे तर अख्खा इथे कोण बसतं ना तर अख्खा शेकून निघेल. काम 25. आणि इथे बघा बोटी 1 नंबर लागलेल्या आहेत भाई साहब. याच्यात माणसं बसलेली आहेत. गर्दी तर तुफान आहे भाई. फुल लाईन आहे फुल एंड पर्यंत लाईन आहे. आणि इथे पण आहे ताई गेली बघा पुढे. चला ही बोट निघाली बघा. आता ही कुठे जाते ते मला नाही माहीत पण इथून मे बी अलिबागसाठी जातात. ही बघा ही एक समोर निघाली. कुठून आली ते माहीत नाही. आणि ही एक आहे ती AC बोट आहे. ही अलिबागला जाते 100 आणि 125%. अजून एक निघाली एलिफंटासाठी. ही आता समोरची जी चालली आहे ती अलिबागसाठी चालली आहे. PNP आहे बोटीचं नाव आहे आणि आता चालली अलिबागला. किती फास्ट चालते बघ ती. हे बघा इथे दुर्बीण वगैरे पण आहे. भाड्याने घेऊ शकता रेंटवर घेऊ शकतात. कैसा अंकल 20 रुपया आते तक बघायला वहाँ से आने यहाँ से देखने के लिए. अच्छा हे इथून बघण्यासाठीच फक्त 20 रुपये भाडं आहे. मला वाटलं की तिथे घेऊन जाण्यासाठी आहे. तेच म्हटलं की एवढं स्वस्त 20 रुपये कसं काय असू शकतं. तर इकडूनच बघायला भेटेल तुम्हाला. आणि हा गेटवे ऑफचा मागचा व्ह्यू आहे भाई साहब. 1 नंबर बांधकाम कडक. गर्दी तर बघा मित्रांनो. ही आता एक आली ही एक आली. तशा बोटी खूप आहेत. तुम्हाला कमी नाही बोट्यांची वगैरे. बोटी खूप आहेत. बड्डे वगैरे असेल किंवा ॲनिव्हर्सरी वगैरे असेल ना तर त्याच्यासाठी प्रायव्हेट पण बोटी मिळतात भाड्याने. त्या ह्या अशा बारक्या बारक्या. सो ते पण ते तुम्हाला अर्धा 1 तास 1.5-2 तास जे काय त्याचा टाईम असेल त्या हिशोबाने ते लोक फिरवतात. अशा प्रायव्हेट बोटी पण मिळतात छोट्या छोट्या. चला ही आपली बोट आहे. आणि वसाडी काय बोलतात काय कळतच नाही. नुसता कानेर करतात. आणि आपली बोट आलेली आहे आता इकडे. भाई साईड व्ह्यू घे. फायनली आपल्याला साईड सीट भेटलेली आहे. आता मस्त आपल्याला समुद्र किनारा पाहायला मिळाला. बाकीचा व्ह्यू पण घेता येईल. अप्पर डेक करतो. मित्रांनो समोर नेव्हीच्या बोट आणि हे बघा फ्लॅग्स पण आहेत आपले भारताचे. इथे जर कोणती गोष्ट तुम्ही खायला वगैरे घेताय तर कचरा तुमच्या सोबत बॅगेतच ठेवा. इथे पाणी आहे मोकळी जागा म्हणून टाकू नका. इथे कोण साफसफाई करायला येणार नाही. असे भले लोक आहेत ज्यांना अजून माहीत नाही. पण आपले जेवढे पण लोक ब्लॉग्स बघतात त्यांना तरी मी माझ्याकडून सांगतो. पाणी बघा ना मित्रांनो कसलं भारी पाणी आहे. 1 नंबर. असं वाटतंय पोहायला जायचं पण पोहता येतंय कोणाला. इसको आता है पोहने को. गाइस बोट बघा कसली हलते बघा. हे बघा एक बोट आधी आता फिरून मस्त पैकी.
आली आता परत म्हणजे फिरून. म्हणजे इथे बोटीचा तुटवडा नाही, कंटिन्युअसली चालूच आहेत बोटी. ही एक गेली, आपली एक जाते, प्लस ही एक समोरची आहे ती एक जाते. बघा किती मोठी जहाज आहे बघा मित्रांनो. आणि बांधून कशा कशाने ठेवलंय बघायला. म्हणजे विचार करा केवढा हेवी आहे. बऱ्याच प्रवासानंतर आपल्याला एक डोंगर दिसायला लागला समोर. सो आता मे बी जाऊ आपण. अजून टाईम लागेल, 15-20 मिनटं लागतील अजून. तरी एक नाही म्हणतं 1.25 तास लागतो हे अंतर पार करायला. गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा. कसं वाटतं? मस्त वाटतं. बाहेर एवढं ऊन आहे पण आता अजिबात जाणवत नाही. हा मोकळं वातावरण आहे सगळं, त्याच्यामुळे थंड थंड वाटतं एकदम. मी तापते काय काय ते कैरी, परत काकडी बिकडी. आणि कडक पाणी येत आहे वरती. आता 2 मिनिटांसाठी असं वरती आपल्याला पाण्याचे आहे. एक नंबर. मित्रांनो हा ब्रिज तर बघा ना केवढा मोठा आहे, एकदम लॉंग आहे. इथून तिथपर्यंत असा हा ब्रिज आहे. भाई साहब एलिफंटा जेट्टी आली तरी 1.25 तासाच्या वरतीच वाटतंय मला टाइम. ला फायनली आपण आलेलो आहोत आणि इथे बघा खूप साऱ्या बोटी लागलेल्या आहेत. अरे नेम चुकला. नाही हाय हाय. आता जायचं कसं? क्रॉसिंग ले एक नंबर. हा तिकडून जायचं. एक नंबर रे. कनेक्शन कडक आहे भाई या लोकांचं. पण थोडं थांबूया भाई, लास्टला जाऊया जरा. हा 4 बोटी क्रॉस करून जायचंय. फायनली आपण आलेलो आहोत घारापुरी बंदर. हा हे नाव महत्वाचं आहे. एलिफंटा वो नया वस्तू आहे बाहेर. आणि इथे या सगळ्या लेण्या आहेत आतमध्ये. तो तिथपर्यंत आपण पोचू काय? एनर्जी आहे तशी, एनर्जी काही गेली नाही पण आता उन्हाचा सामना करावा लागणार आहे. पण इकडे शॉप्स हा स्टार्टिंग पासूनच शॉप्स आहेत. मला खूप भूक लागली. बघा तुम्हाला इकडचं लोकल गाईड पण भेटू शकतो. जर तुम्हाला इथे माहित नसेल ना तर त्याच्यासाठी तुम्ही लोकल गाईड पण कॅरी करू शकता. सगळे शॉप वगैरे पण आहे. टॉय ट्रेनची मिनी ट्रेनची तिकीट इथे मिळते. मिनी ट्रेनचं काय तिकीट आहे? 18 रुपये जाऊन येऊन 18. मोठ्यांचे सगळ्यांचे लहान मोठ्यांचे 18. 3 वर्षाला नाही, बाकी सगळ्यांना सेम आहे. अच्छा जाऊन येऊन. आणि लास्ट किती आहे? लास्ट किती आहे म्हणजे तिकडून येताना किती? 550 वरचे आहे. 550. त्याच्या आधी या 5-10 मिनिटं. अच्छा पोहोचवणार तुम्हाला, नंतर येताना परत घेऊन येईल. 30 तिकीट ठेवायची ना? ठेवायचं. इथे तुम्हाला जर चालायला वगैरे जास्त जमत नसेल ना तर तुम्ही ट्रेन पण करू शकता, टॉय ट्रेन. आणि इथे आला तर टॉय ट्रेनचा आनंद घ्या. आणि चालू आहे ती आता सध्या तरी. आणि इथे बघा सगळे स्टॉल वगैरे आहेत. सगळं काय काय उपलब्ध आहे खाण्याच्या गोष्टी. केळी म्हणा, कैरी म्हणा, आवळा, पेरू वगैरे पण आहे. बाकी चटर पण आहे. इथे बघा हा ट्रॅक आहे टॉय ट्रेनचा. आणि संपूर्ण दोन्ही बाजूला पाणीच पाणी. आणि चालत जायचं तर चालत पण जाऊ शकतो, आणि टॉय ट्रेनने जायचं तर टॉय ट्रेनने पण जाऊ शकतो. आता आपल्याला पण खायचं आहे ना आपल्याला. खायचं तिकडे आहेत ना. हो आहे. ट्रेन आहे. हे बघा आली टॉय ट्रेन. फर्स्ट टाइम बसणार ना पण ये. हा मेरी जान. सो फायनली आपण बसलेलो आहे टॉय ट्रेन मध्ये. माकडा अंगावर येतात. आरामात वस्तू सांभाळून ठेवाय. बघा वरती पण आहे. बॉटल चोरली. घ्या अजून हातात वस्तू. याच्या गावात माझ्या पण अंगावर आला. वाचलो मी ते एका मुलामुळे. असे छोटे छोटे शॉप आहेत इथे. हा जिथे तुम्हाला खाण्यापिण्याच्या, परत हे हवाई सगळ्या गोष्टी तुम्हाला हँडमेड असतात त्यांच्या. हे गॉगल वगैरे ना. गाय ते बघा गाय. बघा बुद्धांची लेणी आहे ना. सो इथे बुद्धांची मूर्त्या वगैरे मस्त मस्त अशा या हँडमेड बॅग आहेत. सगळ्या हँडमेड वस्तू आहेत. कशा त्या बॅग? 500. कोणती? 500 रुपये. 500 रुपये. मजबूत आणि टिकाऊ. सो इथे याल ना तर यांचा हा रोजगार आहे दररोजचा. सो तुम्ही यांच्याकडून नक्की घ्या. छोटं मोठं काय होईना पण नक्की घ्या. छान आहे ना मूर्ती. किचन्स वगैरे आहेत इथे. किंवा या ट्रे पण बघा लाकडाचे आहेत.
मस्त आहे, सही आहे. आता उसाचा रस पिऊया जरा, थंड थंडगार. इथे बघा दाबेली, बोरजी पाव, वडापाव वगैरे, मिसळपाव वगैरे सगळ्या गोष्टी इथे मिळतात. म्हणजे खाण्यापिण्याचं काय टेन्शनच नाही. इथे तुम्ही एवढ्या आतमध्ये येऊन सुद्धा. आता इथे आलोय म्हणजे घारापुरीला जावंच लागणार, म्हणजे एलिफंटा केव्ज. सो त्याच्यासाठी तिकीट्स आहे. किती तिकीट आहे? 5 रुपये. 5 रुपये. आणि मोठ्यांची? मोठ्यांची 5 रुपये. एकच आहे. 5 रुपये तिकीट. ही 1200ची आहे मित्रांनो मूर्ती. आणि तुम्हाला बघायला वाटत असेल पण एकदम हलकी आहे. मी बघा उचलली आहे. पॉली दगड असतो ना असा काहीतरी, त्याची आहे. वेगवेगळ्या मोठ्या मूर्त्या आहेत. नटराज. ठीक आहे, थँक्यू. पूर्ण दुकानाचं इकडे यांच्याकडे भरपूर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या मूर्ती आहेत. बघा इथे राधा कृष्णा, कृष्णाची पण सुंदर मूर्ती आहे. इथे राधा कृष्ण आहे. मस्त छोट्या छोट्या बाप्पांची मूर्ती आहे अशी. सुंदर आहे. या सगळ्या गोष्टी, युनिक गोष्टी तुम्हाला इथे एलिफंटामध्येच आपल्याला इथे पाहायला भेटतात. हे बघा आता आपण आलो एका हॉटेलमध्ये आणि इथे हे जे आहेत ना या गोष्टी सगळ्या मिळतात. या सगळ्या गोष्टी इथे मिळतात आणि सुंदर हॉटेल. असं जाता इथे पुढे आपल्याला ना केव्जला जायचं आहे. आणि एलिफंटाला आम्ही ना जवळजवळ तरी 15-1 वर्षांनी आलेलं आहे. बिलीव्ह नाही करणार. आणि भाईसाहेब तुम्हाला मी येत ना जुने फोटो पण मी याच्यामध्ये दाखवेन. मेमरीज ज्या मी अगदी लहान होतो आणि आम्ही बोटीतून येताना फॉरेनर्सच्या मांडीवर बसून मी आलेलो आहे. सो त्यावेळेला आम्ही आलो होतो 15-16 वर्षापूर्वी. आणि आता एकटे आलो आहे. ॲक्च्युली मम्मी पण येणार होती पण इथे मम्मीला खूप त्रास झाला असं. आणि मम्मीचं तेवढं वय नाही आहे एवढ्या सगळ्या गोष्टी हँडल करायचं. त्याच्यामुळे मम्मीला कसं सगळं इझी पाहिजे. सो त्या हिशोबाने आपण एक वेगळा पण प्लॅन केलेला आहे. सो तो ब्लॉग वेगळा येईल मम्मीसोबतचा. त्याचं तुम्ही बोलाल मम्मीला का नाही आणलं. बाकी आम्ही दोघं उंडकत असतो. जेवणाचा सुगंध तर एक नंबर येतोय. पण ऑर्डर काय करायचं आता टेस्ट करून बघूया. मी मिसळपाव आहे. ताईने मस्त सर्व केलेलं आहे याच्यामध्ये मिसळपाव वगैरे. टेस्ट करूया. आपला नाश्ता करून झाला. पाहुणे घेतो तर मिसळपाव घेतली होती. पावभाजी इतकी आवडली नाही, खास नव्हती, बट ठीक आहे. आणि आता आपण पुढे चाललो आहे. इकडे स्टेअर्स आहेत. आता खूप वर्षांपूर्वी आलो त्याच्यामुळे एवढं काही लक्षात नव्हतं. तर आता एवढ्या पायऱ्या चढायच्या. जमेल ना भाऊ तुला? हळूहळू जाऊया. जास्त पायऱ्या नाही आहेत त्या, थोड्याच आहेत ना. आणि सावली पण आहे त्याच्यामुळे एवढं काय वाटून घेतो ना. अगो बाय माझे 120. चल जेवढा जमेल तेवढा चालतो. मग काय अर्धवट. म्हणून मी जीवदानीला वगैरे जात नाही. आणि गेलो तरी ते बाबा आपलं लिफ्टचं परवडलं. आप लेके जा रे. 4 जण आहे ना उचलतात असं. म्हणजे जे वयस्कर वगैरे आहेत ना किंवा आजारी वगैरे आहेत माझ्यासारखे ज्यांना चालायला जमत नाही ते याच्यावर बसून त्याची डोली उठवून नेतात वरती. ॲक्च्युली मम्मीला हेच प्लॅन होता माझा इथे आल्यावरती, पण मम्मी आलीच नाही. मम्मीने लांबून नमस्कार केले. आणि 4 जण लागतात त्याला उचलायला. मागून 2 पुढून 2. किती हेवी आहे ते. हेवी आहे ना खूप, बापरे. आणि त्यात माणसांचं वजन. वरती आहेत ना मित्रांनो खूप जास्त स्टेअर्स आहे. त्याच्यामुळे ना मंदाला तर चढायला नाही जमणार वरती. भाऊ बोलतो की मी नाही जात म्हणून. छोड दिया गिव अप केलं. आपण गेलो होतो सिंहगडला 1-2 वर्षापूर्वी. तेव्हाची मला आठवण आली. तेव्हा पण ती पुढे एकटीच गेली होती. आणि आता पण मी तशीच चालली भाऊला हॉटेलमध्ये ठेवून. सो मला तीच आठवण आली पुन्हा की सेम सिच्युएशन झाली होती. तेव्हा पावसाळ्यात आपण गेलो होतो ट्रेकिंग करायला. आणि आता पण सेम सिच्युएशन आहे. सो मला पुढे जायचं आहे. बट इट्स ओके. मी आले तर थोडंफार तरी कवर आपल्याला करायलाच पाहिजे. सो येस, चला लेट्स गो विथ मी. खिडकीजवळ लावायला किती छान आहे. आजूबाजूला सगळं जंगल आहे. आणि मेन गोष्ट म्हणजे जेवढ्या पायऱ्या आहेत ना तेवढ्या प्रत्येक ठिकाणी लेफ्ट अँड राईट दोन्ही साईडला छोटे छोटे स्टॉल आहेत. सो काही घ्यायचं असेल तिथून घेऊ शकतो. आणि इतक्या वरपर्यंत ते लोक डेली बसतात. खूप मोठी गोष्ट आहे इतक्या वरती डेली बसणं. आणि लांब लास्टपर्यंत आहेत सगळेजण बसलेले स्टॉल घेऊन. इकडे सगळे एलिफंटा केव्स वगैरे सगळी पुस्तकंसुद्धा आहेत. मुंबई दर्शन इथून आता स्ट्रेट आहे. पण व्यवस्थित सरळ जाऊ शकतो कारण स्टेअर्स असले ना की खूप जास्त दम लागतो.
तरी पण मला वाटते हा पॅच कंप्लीट केल्यानंतर पुढे स्टेअर्स आहे. फायनली पोचलो आपण एलिफंटा केव्स. येस, मला बरोबर भाऊच्या इथून 10 मिनिटं लागली. हळूहळू का होईना पण यायचं. आता इकडे येताना बॅग्स वगैरे जास्त ना वजन घेऊन येऊ नका, कारण आहे ना थोडंसं भारी पडेल. तर त्यासाठी चला आता जाऊया आतमध्ये, एंटर करूया. फायनली आता मला दम लागायचं कमी झालं आहे. आता मी थोडीशी रिलॅक्स झाली आहे. सो आपण आहे ना बघूया. वाव, किती उंच वाटते मित्रांनो. बरं झालं आपण आलो. येस, तर मित्रांनो मी वरती आले आणि ना वेळ पण होत आला, त्याच्यामुळे ना मी इथे जाते. आतमध्ये आहे एंट्री, पण आपल्याला ना वेळ लागेल खूप जास्त बाहेर पडायला, आतमध्ये सगळं कव्हर करायला. त्याच्यामुळे इथूनच तुम्हाला वरचा व्ह्यू दाखवते आणि आपण तसंच खाली जाऊया, कारण भाऊ पण खाली बसतं त्याच्यामुळे. माकड पळायला पिशवी घेऊन. आपले जे काही कपडे घ्यायचे असतील ते सुद्धा इकडे अवेलेबल आहे. स्कर्ट्स आहेत, टॉप आहेत, कुर्तीज आहेत, पुढे पॅन्ट्स आहेत. स्कर्ट पण छान आहे आणि बागी पेंटिंग टाईप असतं ना, पेंटिंग तशा प्रकारचे आहे कपडे. आतमध्ये सुद्धा आहे सगळे टी शर्ट्स आहेत. वाव, केवढा क्यूट डॉगी आहे. केवढूसा आहे तो. वाव, एकदम छोटूसा आहे. हो, पहिल्यांदा बघते एवढा छोटासा पिल्लू. चहाला चव नाही आहे. मग अशी पावभाजी येते ती पण बरोबर नाही. म्हणजे इकडे यायचं असेल ना तर स्वतःचा डबाच आणा मिळतं, कारण इकडे म्हणजे एवढं पण खास नाही आहे काय. बट ठीक आहे, आता आपल्याला काही इकडे राहायचं नाही आहे, स्टे नाही करायचं आहे, येऊन रिटर्न जायचं आहे आपल्याला. सो ठीक आहे. चहा पितो या चहा प्यायला. काही म्हणते चहाला पण टेस्ट नाही आहे, पण इथे तुम्ही जर वरती नाही जात तर इथे तुम्ही फुल एन्जॉय करू शकता. काही मार्केट वगैरे या सगळ्या गोष्टी तुम्हाला एकदम. माळा वगैरे आहेत, ह्या पण किती सुंदर आहेत ना माळा. हो, इथे कानातले वगैरे पण आहे. वाव, छोटे बोट पण आहे, जहाज. ते कसं आहे मावशी? 120 का? ते तुमचं जर ऑफिसचं डेस्क वगैरे असेल ना तिथे ठेवू शकता. सगळ्या अशा वस्तू बघा, कासव बिसव एकदम प्रॉपर. तेव्हा तिथे सो या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही मार्केट एक्सप्लोर करू शकता इकडचं. आणि ताई बोलली ते बरं झालं मी नाही गेलो, नाही तर जो माझी वाटच लागली. पण मोस्टली मी अशा जागा टाळतो जायचं, कारण आपल्याला माहिती आहे आपण कशाला रिस्क घ्यायची. पण पावसाळ्यातून जायला काय नाही, जरा गड किल्ले सर करण्यासाठी तिथं आपण जाणारच बाई. महाराजांचे किल्ले आपण एक्सप्लोर नाही करणार तर काय करणार. साहेब आपल्याला जायचं गेटवेला आणि मी तिकीट दाखवतो. एलिफंटाला जायचंय. शपथ, आता निघालोय. आणि इकडे जर तुम्ही येताय ना टॉय ट्रेन यूज करा, कारण एनर्जी वाचते. माझ्या मते एलिफंटाला यायचं मेन कारण म्हणजे हा आतंक समुद्र पाहायचं मेन कारण आहे. भाई साहेब घर बसल्या पाहायला नसतो मिळत, आणि याला घरी पण बोलवायचं ना, आपल्या घरात येणं इतपत नाहीये. वाईब आहे मित्रांनो. एलिफंटा केव्स तर ओके आहे. ते तुम्हाला पावसाळ्यामध्ये तिथे जायची मजा वेगळी आहे. आणि फक्त केव्ज आहेत तिथे, पण हे सगळं दृश्य बघायला आपण कधीतरीच येतो. तर हे याचा अनुभव मी तर बोलेन बोटीमधून जास्त घ्या. बोट वगैरे या सगळ्या गोष्टी आपण कधीतरीच येतो ना. केव्ज वगैरे तर आपल्या मुंबईमध्ये पण आहे, अंधेरीमध्ये आहे, बोरिवलीमध्ये आहे. इथे येऊन पण केव्जच बघणार मग फायदा काय, बरोबर ना. एवढा आतंक समुद्र इथे पाहायला नाही. हा मित्रांनो, हा मूर्ख माणूस पाणी प्यायला अख्खीच्या अख्खी बॉटल आणि प्लॅस्टिकची बॉटल पाण्यामध्ये फेकून दिली. बावळटला एवढा दिसला नाही इथे कचऱ्याचा डब्बा आहे. आणि हे जे विकतात ह्या लोकांना पण सांगता येत नाही की जे खाता येते तुम्ही तुमच्याजवळ ठेवा म्हणून. अरे आकला काय कुठे घाण ठेवलेत काय? एवढं फिरायला येतात, भविष्यात तुम्हाला फिरायला पण नाही भेटणार एवढ्याचं कांड करून ठेवले तर. वसाडी जो जन्माला येतात कशाला काय कळतच नाही. यांना कोण सुधरवू शकत नाही. मला निसर्ग मला खूप आवडतो, पण हे असले नालायक लोक असतील ना तर वाट लागते, अक्षरशः निसर्गाची वाट लागते. कोणी कुठे जायच्या लायकीचे नाही ते लोक, आणि कोण बोलणार पण नाही. कोणाला काय घंटा पडलेली आहे, कोण कशाला काय बोलतंय. मेरा हो गया ना, हम चले घर पे, बाकी दुनिया कुछ भी करे, किसको क्या ही फरक पड़ता है. हमको फरक पड़ता है, हम नेचर लवर है, हमको फरक पड़ता है. मीच आहे तो जो की सगळ्यांना ज्ञान वाटत बसतो, कारण मलाच जास्त आहे ना, पण मी वाटत राहणार ज्ञान. यायच्या गावात राहायच्या हे असले नराधम लोक सुधारणार नाही, कधीच नाही सुधारणार. याच्या अख्ख्या आयुष्यात नाही सुधारणार. आणि कचरा तर हे लोकांच्या 5वीलाच पुजलेला कचरा करायचा म्हणून अख्खा माझा मूड खराब केला. गावात टाकतो त्याला, ओरडतोय, बोलतोय अरे बाई टाकू नको, तरी टाकली त्यांनी. या ब्लॉग मध्ये जे बोललोय ना याच्यामध्ये माझ्यामुळे 4 लोक शिकले ना तरी काफी आहे.
कळलं. मी असाच आहे, तोंडाने मी असाच आहे, बेकार आहे. ब्लॉग मध्ये पण मी नॉर्मल राहतो, असं काय घडलं तर सोडून देतो. पण मला कचरा केला ना की माझ्या तळपायची आग आहे ना मस्तकाच्या वरपर्यंत झालं. हे आपण निसर्गाचा मस्तपैकी आनंद घेऊया. आणि हे बघा, हे सगळे बघतायत माझ्याकडे. हा ते बघा, तिने तोंड वळवलं बघा कसं. ताई तिकडे बसते आणि बोलते तू बरोबर केलंय. अरे बोलायला पाहिजे असलं ना, हे लोक डोक्यावर चढतात एकदम. जेवढे पण बसतात ना एक पण तोंड उघडणार नाही. यांना काय पडलीच नाही ना. आओ जाओ घर अपना, इनको कुछ पड़ी नहीं है, हमको पड़ी है, हम बोलेंगे बाय. हमारा मुंह कोई नहीं बंद कर सकता. कसं वाटलं ताई? मस्त एकदम. वन डे ट्रिप एकदम बेस्ट आहे. हा तरी 4-1 तास गेले ना. इकडे जायला 1 तास, सव्वा तास आणि यायला सव्वा तास. बोटीतला एक्सपिरियन्स आहे ना तो एक नंबर आहे. मी अजून पण तुम्हाला सांगतो. हे आल्यावर असं वाटतं तरी लांब आलं. हा प्रवासच सुंदर आहे. पण मागून व्ह्यू नाही बघितला, सो हा मागचा व्ह्यू आहे आपला. आता बोट बंद केली त्यांनी बिकॉज आपण किनाऱ्याला पोचलो ना, सो त्यासाठी. मस्त मागचा तर व्ह्यू जबरदस्त. आलो आपण आणि हा समोरचा नजारा बघा भाई साहब, एक नंबर. गेट वे ऑफ इंडिया आणि ताज हॉटेल. फायनली आलो. काय कुठे कसा वाटला एकूणच प्रवास? चलो बाय. हा हे क्या आ गए ना एकदम. बाय बाय. हे 2 भाऊ आहेत आपले जे इंडियन नेव्हीचे इंटरव्ह्यू द्यायला आले होते दिल्लीवरून. बरं वाटतं अशा लोकांना. हे असं निसर्गाशी किडे केलेले आवडत नाही, सो त्याच्यासाठी मी फक्त बोलतो. बाकी क्या ही है दोस्तों, जीवन है, जी लो अच्छे से जी लो भाई. बराबर इज्जत आहे तुला. बघता बघता मीरा रोड कधी आलं कळलंच नाही मला. ते गटराचं सुगंध झालं. मी म्हटलं मला वाटलं हे आपलं मीरा रोडच असणार आहे. मग अंदाजा लावला आणि तिथे बघितलं तर बाईसाब मीरा रोडच आहे. अंदाज लावला तो पण कशावरून लावला काही कर सकते दोस्तों, आदत से मजबूर. हा बरोबर डब्याजवळ उतरलो आणि फायनली आज चालू आहे.